मित्रांनो नमस्कार. आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्ट या आगळ्या वेगळ्या शोमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज एक वेगळा विषय तुमच्यासमोर सादर करायचा आहे मला. आपण नेहमीच राजकारण आणि राजकारण्यांच्या संदर्भातले त्यांच्याशी जोडून आलेले विषय आपल्या पॉडकास्टमध्ये मांडत आलो. अनेक राजकारणी आपल्या पॉडकास्टवर येऊन गेले. पण आज एक वेगळा विषय यासाठी की समाजात हत्या होत असतात हे आपण नेहमीच ऐकतो. वेगवेगळ्या हत्या होतात, म्हणजे राजकीय हत्याही होतात, काही पूर्ववैमनस्यातून हत्या होतात, काही गुन्हेगारी टोळ्या एकमेकांच्या हत्या करतात. म्हणजे या टोळीतला एखादा हस्तक दुसऱ्या टोळीतल्या हस्तकाची हत्या करतो. पण या हत्यांमध्येही बराच फरक असतो. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचं तुम्ही ऐकलेलं असेल. 2013मध्ये एक हत्या अशी झाली महाराष्ट्रात की ज्यामुळे सर्व समाज जीवन जे आहे आणि समाज मन जे आहे ते ढवळून निघालं होतं. आणि ती हत्या होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचे. नरेंद्र दाभोळकर म्हटलं की दोन वेगवेगळी रूपं आपल्या समोर येतात. कट्टर हिंदू जे आहेत, हिंदुत्ववादाला मानणारे जे आहेत, त्यांना वाटतं की हा खलनायक आहे. आणि जे सुधारणावादी, सो कॉल्ड सुधारणावादी आहेत, त्यांना वाटतं की हा आमचा क्रुसेडर आहे, प्रेषित आहे, हा आम्हाला समाज कल्याणाचा मार्ग दाखवतोय. अशा या व्यक्तिमत्वाची जेव्हा हत्या होते आणि त्या हत्येभोवती अनेक रहस्य गुंफली जातात, तेव्हा या हत्येचा मागोवा घेणं गरजेचं वाटतं. आणि आज अशी वेळ आली आहे की या हत्येसंदर्भात, या हत्येच्या आरोपाखाली ज्यांना पकडलं गेले, ज्यांना अटक झालेली आहे, ते एका हिंदू समाजाशी संबंधित असलेल्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. आता हे नेमकं कसं जोडलं जातं आहे बादरांसंबंध तो बघा. नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणारे हे कट्टर हिंदुत्ववादीच असू शकतात. हा एक साधा सोपा ठोकताळा म्हणा किंवा कयास लावून ज्या पद्धतीनं पोलिसांनी ह्या अटका केल्या, त्यानंतर तपास सुरू झाला, त्या तपासातली वेगवेगळी लूप होल्स आपल्याला सापडत गेली. म्हणजे हे सगळं मी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांबद्दल बोलतोय. आणि त्यानंतर जर ह्या सगळ्या प्रकरणावरती एक साधक बाधक प्रकाश टाकणारं एखादं साहित्य उपलब्ध झालं असेल तर ते एक पुस्तक बाजारात आलं होतं, दाभोळकर पानसरे हत्या तपासातील रहस्य. पुस्तकाचे लेखक जे आहेत ते डॉक्टर अमित थडानी, जनरल सर्जन आहेत. म्हणजे ते काही लेखक वगैरे नाही आहेत, साहित्यिक नाही आहेत, पण त्यांनी वर्तमानपत्रात या दोन हत्यांसंदर्भात जे काही छापून येत होतं, कसा तपास चाललाय, CBI कसा तपास करते, पोलीस कसा तपास करतायत, या सगळ्यांचा मागोवा घेत त्यांचे जे काही कयास लावले होते, त्यांचं जे अनुमान होतं आणि ते सत्य परिस्थितीचे तपासून बघितल्यानंतर त्यांनी जे काही मांडलंय ते ह्या पुस्तकात आहे. खरं तर या पुस्तकाच्या आधी त्यांनी एक इंग्रजी पुस्तक छापलं होतं, द रॅशनलिस्ट मर्डर्स, डायरी ऑफ रुइंड इन्व्हेस्टिगेशन. आता ह्या शीर्षकातच सारं काही आलेलं आहे. या तपासातही रहस्य आहेत आणि ती रहस्य धुंडाळण्याचं काम डॉक्टर अमित थडानींनी केलं आहे. आणि आज मी मुद्दाम आपल्या पॉडकास्टवर त्यांनाच बोलवलं आहे. तर आपण थेट आता आपल्या पॉडकास्टच्या पाहुण्यांशी चर्चेला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी त्यांचं औपचारिक स्वागत करूया. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. डिजी9 पॉडकास्टवर आपलं खूप खूप स्वागत. आमच्या पॉडकास्टचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही थोडंसं हटके जे असतं ते शोधत असतो आणि त्यात हा विषय जो आहे तो मला वाटतं की थोडासा महाराष्ट्राच्या जनतेच्या विस्मरणात गेलेला होता. तो पुन्हा कुठेतरी ऐरणीवर आणावा यासाठी तुमच्या या पुस्तकाचा आधार घेत तुम्हाला या पॉडकास्टसाठी निमंत्रित केलं आहे. धन्यवाद. मला सगळ्यात आधी तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ह्या पुस्तकाची संकल्पना, म्हणजे तुमच्या डोक्यात कधी ही संकल्पना आली की ह्यावरही पुस्तक लिहिता येईल, जे आधी तुम्ही इंग्रजी पुस्तक लिहिलं? हो, आधी मी इंग्रजी पुस्तक लिहिलं. असं सर्कमस्टन्सेस तसे झाले होते की मी एक हिंदू कार्यक्रमात गेलो होतो. मला वाटते गुरुपौर्णिमा होती किंवा काय होते, आणि त्या कार्यक्रमात माझी भेट झाली ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकरशी. आणि मी फर्स्ट टाईमच भेटलो, त्यांच्याबद्दल मला काय माहीत नव्हतं. असं बोलताना मला हे लक्षात आलं की यांचं नाव मी कुठंतरी वाचलं आहे आणि ते
हे जे दाभोलकर पंचारे हत्या केस आहे त्याच्यामध्ये ते ॲडव्होकेट आहेत असं माझ्या लक्षात आलं. तर मी डायरेक्टली फ्रँकली त्यांना विचारलो की हे दाभोलकर केसमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करता जे अक्यूज आहे, तर तुम्हाला काय वाटतं काय होईल केसमध्ये? तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय सांगू साहेब, ते 2 माणसांना धरतात आणि नंतर सांगतात ह्यांनी खून केलं आहे, आणि प्रत्येक 2 वर्षानंतर परत ते चेंज करतात आणि आता 3दाच लोक चेंज झाले आहे. तर माझ्या लक्षात हे काय पटलं नाही की असं कसं होऊ शकते, पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं होत नाही. तर त्याने सांगितलं तुम्ही विचारून घ्या आणि तुम्ही चेक करा, तुम्ही सर्च करा. तर मी थोडं स्टडी केलं त्याला, थोडे सर्चेस केले, आर्टिकल्स वाचले आणि मला हे लक्षात आलं की हे ते सांगतं ते खरं आहे. कारण जे 2 लोकांना ज्यांच्याशी वेपन्स रिकवर झाले होते, खंडेलवाल नागोरी म्हणून होते दोन्ही, त्यांच्याशी वेपन्स रिकवर झाले आणि फॉरेन्सिकमध्ये मॅच पण झाले की ह्या वेपन्सनी मर्डर झालं दाभोलकरचा. तर हे वेपन्स रिकवर झाल्यानंतर तरी पण त्यांना कधीही चार्जशीटमध्ये त्यांना मर्डरर म्हणून त्यांचं नाव आलं नाही. आणि जेव्हा मॅटर CBIमध्ये घेतलं आहे तेव्हा त्यांनी फर्स्ट चार्जशीट जे आहे, 2 चार्जशीट फाईल केली त्यांनी. फर्स्ट चार्जशीट जेव्हा फाईल केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 वेगळे नाव सारंग अकोलकर, विनय पवार म्हणून लिहिलं आहे. आणि त्याच्यानंतर जे सेकंड चार्जशीट त्यांनी एक डोअर ओपन ठेवला फक्त, असं म्हणू शकतात की आम्हाला कोर्टला सांगितलं त्यांनी की आम्हाला आता हे दोन्ही जे आहे त्यांनी खून केलं आहे, पण आम्हाला तपास अजून चालू आहे दुसरे सस्पेक्ट्स वगैरे आयडेंटिफाय करायला, आणि त्या आम्हाला थोडं परवानगी द्या, नंतर आम्ही एक सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल करणार. ते सप्लिमेंटरी चार्जशीट जेव्हा फाईल होते तेव्हा ते मर्डरर्स चेंज होतात, परत चेंज होतात. आणि तेव्हा ते म्हणतात नाही ते कालस्कर आणि अंदुरेने मर्डर केलं आहे. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मला थोडी क्युरिओसिटी झाली. तर मी थोडे माझ्या सोर्सेसशी जे चार्जशीट होती, जे फाईल झाली होती, 10,000 पेजची चार्जशीट होती. एक मी तुम्हाला इथे थांबवतोय कारण थोडा गोंधळ उडेल प्रेक्षकांचा. आधी ते नागोरी आणि खंडेलवाल यांना भिवंडीतून, मला वाटतं कुठेतरी भिवंडीच्या मुंब्र्यातून अरेस्ट झाली होती. त्यांच्याकडे ते वेपनही सापडलं होतं ज्याच्यातून पानसरेंवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या आणि दाभोळकरांवर. दुसऱ्यांदा ते खंडेलवाल आणि नागोरी बदलले जातात आणि सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचं नाव घेतलं जातं. तिसऱ्यांदा आणखीन 2 जण त्यात ॲड होतात. मग आधीचे दोघे होते त्यांनाही तुरुंगात ठेवलेलं आहे की त्यांना सोडून दिलं होतं? त्यांना आता थोड्या महिन्यापूर्वी CBIने चार्जशीट मधून त्यांना कोर्टला सांगितलं की यांच्या खिलाफ आमच्याकडे कोणतीही एव्हिडन्स नाही आहे जे नागोरी खंडेलवाल आहे पहिले, आणि जे फर्स्ट ज्यांच्याशी वेपन रिकवर झाले त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे एव्हिडन्स नाही आहे, आणि त्यांच्याशी आम्ही त्यांच्यावर जे केस आहे ते वापस घेतात. आता जे नेक्स्ट जे चार्जशीटमध्ये होते, जे फर्स्ट चार्जशीटमध्ये नेम केलं सारंग अकोलकर पवार, ते लापताच आहेत, ते सापडलेले नाहीत. ते 2009 पासून लापता आहेत. ह्या जे चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आणण्याचं 7 वर्षापूर्वीपासून ते लापता आहेत, अजून पण ते लापताच आहेत. आणि आता जे पकडले 2 पकडले ते दुसऱ्या केसमध्ये धरले होते त्यांना, आणि त्यांचं नाव ह्या केसमध्ये धरून ठेवलंय. ज्या पद्धतीने पोलीस तपास चाललाय, जे सुरुवातीला काही पोलिसांच्या ज्या जबाब नोंदवले गेले होते पुण्यातल्या त्या पुलावर जिथे त्यांची हत्या झाली दाभोळकरांची, तिथून एका रहिवाशाने खिडकीतून बघितली ती घटना आणि मग त्याने कळवलं. त्यानंतर तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनचा हवालदार येऊन त्याने तिथे पंचनामा केला. या सगळ्या गोष्टी तुमच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. पण हे सगळं कुठेतरी विसंगती आहे, म्हणजे ह्याला काही अर्थ नाही आहे. कुठेच कुठली गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी मॅच होत नाही. आणि पकडलेले लोक सोडले जातात, परत दुसऱ्या एखादी नवीन जोडी आणली जाते, परत ती सापडत नाही म्हणून तिसरी जोडी आणली जाते. तुमच्या प्रकरणात एक उल्लेख आहे की यापैकी कुठल्या तरी एका जोडगोळीला 25 लाख रुपयांची ऑफर केली गेली होती. हो, त्याचे फर्स्ट त्यांनी अटक केली होती, खंडेलवाल आणि नागोरीचे आहेत. तर त्यांनी आरोप केला होता, राकेश मारिया जेव्हा ATSचे चीफ होते मुंबईचे, त्यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे गुन्हा आहे ते जसं आम्ही सांगतो तसं सांगा तुम्ही, तर तुम्हाला आम्ही सोडून 25 लाख देणार.
नंतर ते बवाल झाला तर त्यांनी सांगितलं की नाही आम्ही असंच सांगितलं आणि अपॉलॉजी सबमिट करून त्यांनी आता जीव वाचवला. पण त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की 25 लाख आम्हाला ऑफर केलं आहे. एक थोडासा परत मागे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतो की हे पुस्तक तुम्ही जे लिहिलं आहे त्या पुस्तकासाठी तुम्ही रेफरन्सेस काय काय घेतले? हां, मी तेच म्हणत होतो. त्याचं मेन रेफरन्स जे आहे ते चार्जशीट्स फाईल झाली आहे जे मॅटरमध्ये, आणि ते 10,000 पानाची चार्जशीट फाईल झाली आहे. 10,000 कच्चे पान. त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही, एव्हिडन्स अजिबात नाही, मेड अप स्टोरीज. आणि हे सगळं कशाला मी सांगतो ते तुम्ही डायरेक्टली जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. त्यांचं मत आहे की हे सगळे ज्यांनी मर्डर केले आहेत ते एक पुस्तकाशी प्रेरणा घेऊन केले आहे. आणि पुस्तक एकदम साधारण पुस्तक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तसं मर्डर करणारी कोणतीही बात नाही आहे. आणि मी बाकायदा ते पुस्तकाचे जे सेक्शन्स आहेत ज्यांना CBI कोट करतात ते सेक्शन्स रिप्रोड्यूस केले आहेत. कुठलं पुस्तक? सनातन संस्थेचं पुस्तक? एक सनातनचा एक बारीक पुस्तक होता जे आउट ऑफ प्रिंट पुस्तक होता, आणि सनातनचे हजारे पब्लिकेशन्स आहे, 1-2 पब्लिकेशन नाही. आणि हा शत्रधर्म म्हणून पुस्तक आहे, ते बारीक पुस्तक होतं, 80 पानाचं पुस्तक आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे की जे समाजामध्ये जे लोक खरं खोटी करतात, ते रेडीवाला, पोलीसवाला किंवा जे म्युन्सिपल अथॉरिटीज भ्रष्टाचारींवर तुम्हाला त्यांच्यावर ॲक्शन घेऊन त्यांना सुधार करायचा आहे असं आहे. आणि ते त्यांनी ट्विस्ट करून ते मर्डर करायला सांगितलंय तसं लिहिलंय. त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन या लोकांनी दाभोळकरांची हत्या केली. आणि ते पुस्तक अजिबात काय नाही, तुम्ही वाचू शकता ते पुस्तक. मी पुस्तक वाचलेलं नाहीये पण त्याबद्दल ऐकून आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या चार्जशीट. अच्छा, ते पुस्तक त्यांनी आरोपपत्रामध्ये ते पूर्ण बुक पब्लिश केलं त्यांनी. ह्या सगळ्या तपासातली चमत्कारिक गोष्ट म्हणजे दाभोळकरांचा आत्मा प्लॅनशेट करून बोलवणं वगैरे पण आहे. ती काय भानगड आहे? ते जेव्हा हे इनिशियली इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं होतं, पुणे पोलीस जे आहे ते पुणे पोलीसला कोणताही सबूत, एव्हिडन्स काहीच सापडलं नाही. त्यांनी शोध केला, त्यांनी सनातनचे आणि दुसरे जे हिंदुत्वनिष्ठ संस्था आहेत त्यांचे भरपूर लोकांना राऊंड अप केला, इन्क्वायरी केली, आश्रमवर रेड्स मारले, त्यांची लिटरेचर ते सगळं सर्च केला, हार्ड डिस्क कम्प्युटरचा सर्च केला, फोन सर्च, काहीच त्यांना मिळालं नाही. आणि हे पोल जे गुलाबराव पोल होते त्यांनी ऑफिशियली रेकॉर्डवर मीडियासमोर सांगितलं की आम्ही जे हिंदुत्वनिष्ठ संस्था आहे त्यांचं पूर्ण चेक केलं आणि आम्हाला काहीच मिळालं नाही. ते ऑलरेडी त्यांनी लिहिलं आहे. आता ते त्यांना काही मिळत नाही आणि पॉलिटिकल केस आहे, पॉलिटिकल स्टोरी चालली होती की यांना त्यांच्या विचारासाठी मर्डर झालं आहे, तर ते पॉलिटिकल इश्यू होता. तर त्यांनी डेस्परेशनमध्ये असं वाटतं की त्यांनी प्लॅनशेट केला. आणि दाभोळकर त्यांना स्वतःला रॅशनलिस्ट म्हणतात, जे हे काय प्लॅनशेट मध्ये विश्वास करत नाही तसे माणसं. त्यांच्यासाठी त्यांनी प्लॅनशेट करून एक मनीष ठाकूर नावाचा मीडियम आहे त्यांच्या, तो पोलीसमध्ये होता की? पोलीसमध्ये होता पूर्वी तो, आणि पोलीस सोडून नंतर हे सगळं करत होता. तर त्यांच्या थ्रू त्यांनी हे सगळं केलं. म्हणजे किती मोठा दैव दुर्विलास आहे हा की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झगडणारा नरेंद्र दाभोळकरांसारखा एक महान माणूस आणि त्याच्या हत्येचा तपास करण्यासाठी परत एकदा अंधश्रद्धेचीच मदत घेतली जाते. प्लॅनशेट करणं म्हणजे अंधश्रद्धाच झाली थोडक्यात. तरीसुद्धा ह्या तपासातला जो महत्त्वाचा दुवा होता ते म्हणजे मर्डर वेपन, जे पिस्तूल होतं, त्याला जोडूनही बऱ्याच कहाण्या आहेत. हो आहेत. आता मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की वेपन रिकवर झालं आहे. हां, फॉरेन्सिक अनालिसिसवर कलिना फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवर मॅच झालं आहे वेपन, की हा वेपन आहे ज्याच्याने मर्डर. त्याच्यावर फोटोग्राफ्स, बुलेटवर मार्किंग्स, जे गनची बॅरलवर मार्किंग असतात ते सगळं मॅच करून की हा वेपन आहे ज्याच्याने मर्डर झालं आहे, असं प्रॉपर रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबची, कलिनाची. त्या रिपोर्टच्या नंतर 2 वर्षानंतर पंसारे, कॉम्रेड पंसारे जे आहे कोल्हापूरचे पॉलिटिशियन होते, त्यांचा मर्डर होते. आणि लोकांचा असा नॅरेटिव्ह आहे की दोन्हीचा जे मर्डर आहे ते एकच गुटाने केला आहे, असं नॅरेटिव्ह चालवण्याचा होता त्यांना. तर त्याच्यासाठी त्यांना हे सिद्ध करायचं आहे की जे वेपन्स आहेत ते वेपन सेम आहे.
त्यामुळे ते जे वेपन्स आहेत त्यांनी जे बुलेट्स त्यांच्या बॉडीवरून रिकवर झाले त्याला ह्याला मॅच केलं. आणि त्या बुलेट्सचा कॅटेगॉरिकल कलिना लॅबचा रिपोर्ट आहे की हे बुलेट्स सेम वेपनवरून नाही चालवले आहे. तर त्यांनी काय केलं, ते वेपन्स बँगलोरच्या लॅब जे आहे त्याचे पाठवलं. कारण तेव्हापर्यंत त्याच वर्षी 2015ला सेकंड हाफमध्ये MM कालबुर्गी म्हणून एक होते, त्यांचं मर्डर कर्नाटकाचे. तर त्यांच्या शरीरावरून जे बुलेट्स आणि पंसारेच्या शरीरावरून बुलेट्स आणि जे दाभोलकरच्या बॉडीवरून बुलेट्स पडले ते सगळं, आणि हे सगळ्यांचा तपासची रिपोर्ट त्यांनी कर्नाटका लॅबवरून घेतली. पण खरोखरच दाभोळकरांचा खून झाला, पानसरेंचा खून झाला आणि कलबुर्गींचा खून झाला. गौरी लंकेश हे नाव नंतर जोडलं गेलं त्यामध्ये. पण ह्या तिन्ही हत्यांमध्ये कुठेतरी सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. म्हणजे एकंदर पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यात एक प्रकारची कॉन्स्पिरसी थिअरी मांडली गेली आहे आणि त्या षडयंत्राखाली, म्हणजे एक प्रकारचं षडयंत्रच आहे की टप्प्याटप्प्यानं यांनी आरोपी बदलले आणि प्रत्येक वेळेला त्यात पुरावा नसताना खोटे पुरावे किंवा पुराव्यांचा भास निर्माण करून तिथे असं मांडलं गेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये की ही एकच संस्था आहे की ह्या तिन्ही हत्यांच्या मागे. पण तसं कुठे सिद्ध झालेलं नाही, म्हणजे कुठेही सिद्ध होत नाही. आणि ते आता जेव्हा कोर्टचा वर्डिक्ट येणार आहे दाभोलकर केसमध्ये, तर ते ऑटोमॅटिकली ते प्रूव्ह होणार की त्यांचा काहीच हात नाही, कारण त्यांचा नाहीच आहे. आता त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये जे पंसारेचा मर्डर झाला होता त्यांच्यामध्ये त्यांनी एक समीर गायकवाड नामचा सनातनचा साधक आहे, त्यांची अटक केली. आणि त्याच्यावर भरपूर आर्टिकल्स छापले गेले पेपरमध्ये की त्यांनी केलं होतं, त्यांनी जंगलमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतली आणि तो 100 मोबाईल त्यांच्याकडून रिकवर झाले होते आणि काय काय स्टोरीज छापली. आणि त्याला एक विटनेसने आयडेंटिफाय पण केला, हो हे हेच होता. आणि हे सगळं कसं उघड झालं, कारण त्याचा फोन टॅपिंगमध्ये होता आणि ते आपसमध्ये ते एक लडकी बरोबर बोलत होता तो, आणि त्यांनी काहीतरी असं वेग रिमार्क्स मारले होते की ह्याचं दाभोलकरचं झालं आणि आता वागलेचं काय, पण असं तसं काहीतरी एक व्हेरी वेग रिमार्क मारलं होतं. त्या रिमार्कवर त्यांना अटक केलं होतं. आता ते जेव्हा डेटा निघाला की त्याचे फोन रेकॉर्ड्स आणि लोकेशन माहीत पडते ना, तेव्हा जेव्हा चार्जशीट पण झाली त्यांची की यांनीच मर्डर केलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचे व्हेअरअबाउट्स माहीत पडतात, ते माहीत पडते की मर्डर कोल्हापूरला झाला आणि तो ठाण्याला होते 500-600 किलोमीटर दूर. तर ते ऑटोमॅटिकली मिनिस्टरनी फ्लोअर ऑफ हाऊसवर स्टेटमेंट दिलं आहे की ह्याचा काय संबंध नाही आणि आम्ही फक्त शकावर त्यांनी अरेस्ट केलं आहे, संशयावर. आता दुसरं आहे तर डॉक्टर तावडे, वीरेंद्र तावडे, हे ENT सर्जन, ते पण सनातनचे साधक आहे. त्यांना अटक झाली आहे ह्या केसमध्येच. त्यांनी पण दोन्ही केसमध्ये पंसारे आणि दाभोलकर दोन्ही मर्डर केसमध्ये त्यांना अटक झाली आहे. पंसारे केसमध्ये कोर्टने डायरेक्ट ऑब्झर्वेशन केली आहे की त्यांच्या खिलाफ तुम्हाला काय एव्हिडन्स आहे का, नो कॅटेगॉरिकल, आणि त्यांना एलिजिबल फॉर बेल YES असं डायरेक्टली लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे काहीच एव्हिडन्स नाही आणि त्यांना बेल द्या. त्यांना बेल दिल्यानंतर पण ते अजून पण जेलमध्ये आहे, कारण दाभोलकर केसमध्ये त्यांना अटक केलेली आहे. आणि ते जे अटक केली आहे ते कशाला केली आहे, एवढं वेग केस आहे त्यांच्या खिलाफ, कारण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन बिल असं एक बिल होतं जे 2007 मध्ये आलं होतं. त्या बिलच्या ड्रॅकोनियन ऍक्ट होता, ते एकदम ड्रॅकोनियन ऍक्ट. म्हणजे ते तुम्ही वाचलं असेल तर ते दॅट इज समथिंग टोटली डिफरंट. त्याच्यामध्ये तुम्ही शरीराची चोटी नाही घालू शकता, तुम्ही पवित्र ते थ्रेड नाही देऊ शकता, मंत्रतंत्र नाही देऊ शकता, ते जे ट्रेडिशनल उपचार आहे ते नाही करू शकतात. आणि ते अंधश्रद्धाची टीम त्याला मॅनेज करणार आणि त्यांना पोलीस बरोबर जे राईट्स असतात ते पोलीस सारखे राईट्स मिळणार, असा ऍक्ट होता ते. तर नॅचरली त्यांचा भरपूर विरोध झाला त्याच्यामध्ये. आणि ते विरोधचा जे ऑर्गनाईज करायला ते संत समाजाशी बोलणं वगैरे जे आहे, त्या कामासाठी त्यांनी एक ईमेल त्यांना हे होतं की मी कोऑर्डिनेट करतो. या ईमेलवर त्यांना अटक करून मर्डरचा चार्ज केला. आणि ते 2007चा ईमेल आहे. 7 मर्डर 2013ला झालाय. म्हणजे केवढं तुम्ही शोधतात की तुम्हाला काहीतरी वेग मिळेल, कुठेतरी एक
काहीतरी थोडंफार मिळेल आणि तुम्ही असं करणार, कारण तुम्हाला एकच ऑर्गनायझेशनला टार्गेटच करायचं आहे पूर्वीपासून. ठरवून सगळं चाललं होतं की सनातनला यात गुंतवायचंय. त्यांचं क्रॉस पण नाही झालं कोर्टमध्ये. मला माहित आहे त्यांचं क्रॉस पण नाही झालं कोर्टमध्ये. आता ट्रायल आता संपायला आलं ना, उलट तपासणी केली गेली. कुठे आहे एव्हिडन्स? कोणता विटनेस आहे त्यांच्याशी? कोणताही काय नाही. बरोबर आहे. पण हा तपास पोलिसांनी केला, नंतर तो सीबीआय कडे पण गेला. हो. हा काय प्रकार? म्हणजे एक पोलीस तर ते पुणे पोलिसने केलं होतं, त्यांनी एक पण हे प्रोड्यूस नाही केलं. त्यांना काहीच त्यांच्याकडे नव्हता. आणि नंतर मॅटर जेव्हा सीबीआय कडे गेला आहे त्याच्यानंतर त्यांनी, आणि ते पण तेव्हा नाही काहीच त्यांना शोधलंय. ते एकदा पंचारे हत्या झाली आणि कालबुर्गी हत्या झाली, त्याच्यानंतर सीबीआयवर पण भरपूर प्रेशर आला होता की तुम्हाला पण आता काहीतरी तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही, तर हे सगळं कुकअप झालं आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे जज होते जेव्हा जे बसले होते त्यांचा पण हात आहे, कारण त्यांचा थोडा पर्सनल इंटरेस्ट होता ह्या मॅटरमध्ये. कोल्हापूरमधली एक व्यक्ती होती की जिने साक्षीदार म्हणून या एकंदर प्रकरणात एंट्री केली आणि मग त्याच्या मागे मीडिया लागली. मग त्याने मीडियासमोर खूप इंटरव्ह्यूज दिलेत आणि असं सांगितलंय की तो या सगळ्या घटनेचा जवळपास साक्षीदार आहे, की मी प्रत्यक्ष स्थळी होतो, ह्याने मारलं कसं मारलं हेही तो सांगत होता. त्याबद्दलही तुम्ही पुस्तकात साडविलकर म्हणून आहे तो. ते जे आहे तो असा आहे की तो एक कारीगर होता जे चांदी फॅब्रिकेशन करतात. तर त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. तो हिंदुत्वनिष्ठ जे संस्था आहे त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण ऍक्टिव्ह होता पूर्वी, 2009-10 मध्ये. तर काय झालं, 2009 किंवा 2010ला एक असं मॅटर झालं की करवीर महालक्ष्मी देवीचा रथ तयार करायचं होतं. ते चांदीचा रथ असते जे, आणि ते रथचा कॉन्ट्रॅक्ट ह्या साडवीरकरला मिळाला. आणि ते कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टमध्ये भरपूर धांदल्या होतात, कारण त्याचं जे सिल्वरचं वजन नाही केलं आहे, सिल्वरची क्वालिटी नाही मापली आहे, किती लागणार, किती यूज केलं आहे त्याच्यामध्ये काहीच बरोबर रेकॉर्ड नव्हता. आणि जे गव्हर्नमेंट अथॉरिटीज होती त्यांनी स्वतः हे रिपोर्ट काढले की हा कॅन्सल करा, कारण ह्याच्यामध्ये भरपूर फ्रॉड झाला आहे असं. आणि हे सगळं एक्सपोज करण्यामध्ये सनातनचा हात होता, हे फ्रॉड झाला आहे. आणि जेव्हा ही रिपोर्ट पब्लिश झाली की या माणसाची इन्व्हेस्टिगेशन करा, असं फ्रॉड झाली, 1 महिन्यानंतर तो साक्षीदार होतो. कुठेतरी त्याने तो एक पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून सनातनला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तर आणि त्याचा आरोप पण काय आहे की मला तावडे 2 लोक घेऊन आले होते भेटायला, आणि ते जे लोक आहेत त्यांना घरामध्ये ठेवता का, किंवा त्यांना वेपन्स त्यांच्यासाठी प्रोक्युअर करू शकता का, त्यांना काय झालं तर त्यांच्या परिवारचं तुम्ही हे असं, म्हणजे वेग तर सगळ्यामध्ये मी नाही सांगितलं म्हणून एवढंच त्याची एव्हिडन्स आहे. आणि त्याच्यावर किती छपलंय पेपरमध्ये. आता ते लोकांचं आयडेंटिफाय केलंय ना, ते सांगतो जो ते लोक कोण आहे, सारंग अकोलकर आणि विनय पवार. त्यांना त्यांनी आयडेंटिफाय केलंय चित्रांवर, फोटोजवर, की हे दोन्ही होते ज्यांनी. आणि हे कधी केलंय त्यांनी, जेव्हा त्यांच्यावर चार्जशीट फाईल झाली 2016ला. आता 2018ला मर्डरच चेंज झाले तुमचे, तर ह्याची एव्हिडन्स कुठे राहिले? खरंय. हा जो सडविलकर नावाचा जो गृहस्थ आहे कोल्हापूरमधला, त्याने तर बऱ्याच गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत की डॉक्टर तावडेंनी काही माणसांना त्यांच्या घरी आश्रय देण्याची विनंती केली होती, प्लस त्यांनी कुठून तरी काही कंट्रीमेड रिव्हॉल्वर्स आणल्या होत्या, तशाच बनवून द्या, त्याचं फॅब्रिकेशन करून द्या, असंही त्यांना सांगितलं होतं. आणि सडविलकरचं जे काही वर्कशॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर जिल्हा कारागृह आहे असं तुमच्या पुस्तकात उल्लेख आहे. मग असं जर असेल तर तिथे ह्या सगळ्या अनधिकृत गोष्टी होऊ शकत नाहीत. तरी तो, आणि त्यांच्याकडे कशाला आले? त्यांचा काय व्यापार होता का? बंदुकाचा व्यापार होता, काय होता? हो, कशासाठी तुमच्याकडे येणार ते? खरंय तो, कारण तो त्याचं वेगळं केले जातात का बंदूक घेण्यासाठी? तेच ना. हे सगळं संदिग्ध आहे. म्हणजे सीबीआयने जी रेखाचित्र काढली होती, आधी जी काढली होती तिथल्या साक्षीदारांच्या सांगण्यावरून, की तो कॅप घातलेला, दाढी असलेला,
तो जो माणूस दाखवला आहे, ती चित्र मी स्क्रीनवरही दाखवतो तुम्हाला. त्यात तुम्ही तफावत किती आहे ती बघा. म्हणजे आधी जी काढली गेली होती, नंतर CBIच्या तपासात जेव्हा त्या स्केच आर्टिस्टकडून ती नव्याने काढली गेली, त्यात आणि पहिल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे काढल्या, जो काही त्यांना वर्णन केलं गेलं होतं त्यानुसार त्या आर्टिस्टने जी छायाचित्र काढून दिलेत त्यांच्यात एवढा बदल, ज्या पद्धतीनं यांचे पकडलेले आरोपी जसे वर्षभराने बदलत गेले तसेच ही चित्रही बदललेली आहेत. आणि त्या आधारावर ही सगळी केस चालवली जाते, हा खटला चालवला जातो. म्हणजे आपल्याला एकंदर लक्षात येतं की ह्या खटल्यामध्ये खरोखर कितपत दम आहे. खरं तर सुरुवातीला ओपन अँड शट केस आहे, त्यांनी मारलं, ते पकडले गेलेत, वेपन हे झालंय. आणि वेपनशीच आता जोडून एक तुम्हाला अजून प्रश्न विचारायचा आहे की ॲडव्होकेट पुनाळेकरांची अटक आणि ती जी मर्डर वेपन, सो कॉल्ड मर्डर वेपन, यांचा एक संबंध आहे. तर तो असं आहे, स्टोरी अशी आहे की जे 2 वेपन दाभोलकर हत्यामध्ये यूज झाले त्याच्यानी एक वेपन पंचारे हत्यामध्ये यूज झाले आणि दुसरा वेपन जे आहे ते गौरी लंकेश मर्डरमध्ये, पंचारे आणि कालबुर्गी, आणि दुसरा वेपन जे आहे ते गौरी लंकेशला त्यांच्या मर्डरला यूज झालं. असे स्टोरी आहे त्यांची. आता जेव्हा दाभोलकरची हत्या झाली त्याच्या थोडेही तासानंतर ह्या दोनोंची जे खंडेलवाल नागोरिया त्यांची अटक झाली होती मुंब्र्यावरून. वेपन्स ऑलरेडी CBIच्या ताब्यात आहेत. मर्डर कसं झालं आणि ते वेपन्स CBI कस्टडीवरून बाहेर कसे आले आणि हे दोन्ही हत्यामध्ये कसे यूज झाले आणि परत CBI कस्टडीमध्ये कसे पोचले? कारण अजून पण ते स्टोरी व्हॅलिड आहे की ते जे मर्डर वेपन्स आहेत ते CBIकडे होते. कसं झालं? तर हे ऑब्वियस प्रॉब्लेम आहे स्टोरीमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, दुसरी स्टोरी कुकअप केली आणि ते जे फर्स्ट चार्जशीटमध्ये आहे स्टोरी अशी आहे की दाभोलकर हत्याच्या नंतर जे अकोलकर आणि पवार आहे त्यांनी जाऊन पुण्याला एक सेंट्रल एरिया आहे, एक शाळेचा ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कपडे आणि जे वेपन आहे तिथे सोडलं आणि बाईक सोडलं आणि निघून गेले. अशी स्टोरी आहे. तिथून कुठे गेलं माहीत नाही, वेपन्स कुठे आहेत माहीत नाही. त्याच्यानंतर जेव्हा कालसकर आंदोलनाची अटक झाली त्यांच्याशी त्यांनी एक तिसरी स्टोरी घेतली की जे वेपन्स आहे ते मर्डरच्या नंतर मी वेपन्सच्या पीसेस केलं आणि मी पुनाळेकरला विचारलं की वेपनच्या काय करायचं. त्याने सांगितलं ते वेपन टाकू दे तू, आणि ते वेपन मी डिस्मॅन्टल करून ते मी ठाणे क्रीकमध्ये घालून फेकलं. आता ठाणे क्रीकमधून घालून फेकलं म्हणजे त्यांनी CBIने ॲप्लिकेशन केली कोर्टला, आम्ही ठाणे खाडीला खरेदून ते वेपन्स जे आहे ते काढतात आतमधून, ते परवानगी द्या. तर त्यांनी डायव्हर्स बोलवले दुसऱ्या देशावरून, 7-8 कोटी रुपये खर्च केले त्याच्यावर आणि एक साबूत वेपन निघालं. अख्खी पिस्टल निघाली. म्हणजे पाणीच्या खाली असेंब्ली कसे झाली तुमची, तोडून पाण्यामध्ये घाललं आणि साबूत वेपन तुम्ही काढले आणि त्याचे चित्र ते पेपरमध्ये पब्लिश केले की हे बघा वेपन आम्हाला सापडलं. ऑब्व्हियसली ते वेपन जेव्हा फॉरेन्सिक मॅचसाठी घेतलं तर ते मॅच नाही आहे आणि ते मॅचिंग नाही झालंय ना, ते एक कोणामध्ये एक बारीक आर्टिकल कुठेतरी तुम्हाला सापडणार. आता वेपन कुठे आहे आणि जे वेपन खाडीमध्ये टाकलं ते कोणता वेपन आहे, स्टोरी काहीच माहीत होत नाही. पण त्यांना पुनाळेकर जे आहेत ते सगळे जे हिंदुत्वनिष्ठ आहेत त्यांचे केस लढतात आणि त्यांना अटक करून तुम्हाला सगळ्यांवर भय घालायचं होतं, भयभीत करायचं होतं सगळ्यांना तुम्हाला, की तुम्हाला पण आम्ही सोडणार नाही, तुम्ही ह्या लोकांची मदत करायला आले की तुम्हाला पण आम्ही अटक करून आतमध्ये घालणार. कारण पुनाळेकर साहेबांचं पण काहीच क्रॉस झालं नाही, त्यांच्या खिलाफ एक पण विटनेस झालं नाही कोर्टमध्ये आणि पूर्ण आर्ग्युमेंट संपली, ऑलरेडी फायनल सबमिशन झालं. तर काय होणार तुम्ही पण हे करू शकता. टोटली फ्रॉड केस. दुर्दैवानं हे सगळं घडत असताना राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, जे अर्थात हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातच काम करतं. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायच्या, कारण ही सगळी जी काँग्रेसी पिलावळ आहे त्यांनी नेहमी एक सिद्धांत मांडला आहे, भगवा दहशतवाद, सॅफ्रॉन टेररिझम, जो कधीच प्रत्यक्षात जो अस्तित्वातच नाही आहे. पण त्या थिअरीवरती काम करत ह्या मंडळींनी हिंदू धर्माला बदनाम करण्याचं आणि हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र आखलं आहे आणि जे आजही आपण ते अनुभवतो जागोजागी वेळोवेळी,
त्याचाच त्या सगळ्या कटाचा एक भाग जो होता तो दाभोळकर, पानसरे, त्यानंतर कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही व्यक्तींच्या हत्येच्या संदर्भात जर आपण सखोल अभ्यास केला, डॉक्टर थडानींनी त्यावर अतिशय नेटानं अभ्यास केलाय मला वाटतं, आणि त्या पद्धतीने पुस्तक जे त्यांचं आलंय ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही चक्रावले जाता. जशी जशी एक एक प्रकरणं तुम्ही पुढे जाता तुमच्या लक्षात येतं की ज्या देशात आपण न्याय यंत्रणेला देव मानतो आणि त्या न्याय यंत्रणेला प्रमाण मानून आपण त्यांच्यावर अगदी अंधविश्वास ठेवून चालत असतो की भारताची ज्युडिशियरी सिस्टीम जी आहे ती अतिशय निष्पक्ष आहे आणि त्यातून जो न्याय मिळतो तो खरा असतो, सच्चा असतो. पण ज्या पद्धतीनं पोलीस असो की CBI असो अशा ज्या तपास यंत्रणा आहेत त्याच्या निर्दोष लोकांना गोवण्याची कामं करतायत ते पाहिल्यानंतर खरोखरच आपण या देशात जन्माला आलो याची लाज वाटते कधी कधी. मित्रो, हे सगळं हा जो काही तपास चालू आहे आता तो पूर्णत्वास आला आहे. हा खटला कदाचित संपेलही, सगळं सबमिशन झालेलं आहे आणि निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहे डॉक्टर साहेब याचा? आता जजवर आहेत, ते जजमेंट लिहायला नॉर्मली 3 ते 4 आठवडे लागतात. आता जजला आता करायचं आहे की तो इलेक्शनच्या नंतर करणार ते बरोबर ते आम्ही सांगू नाही शकत. निवडणुकीचा काळ आहे, कदाचित त्यामुळे निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून हा निवडणुकांच्या निकालानंतर म्हणजे 4 जून नंतरच कदाचित याचं काही निकालाची अपेक्षा आपण करू शकतो. पण त्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे म्हणजे दाभोळकरांची जी संस्था होती अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ही आपल्याला किती निरुपद्रवी वाटते तसं बघायला गेलं तर. प्रत्यक्षात तसं आहे का? तर तसं नाही आहे. या संस्थेला एकतर परदेशातून फंडिंग होत होतं, त्याचेही तुम्ही पुरावे तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यात अनिसला नक्षलवाद्यांचा सपोर्ट होता किंवा अनिसचं नक्सलाईट कनेक्शन हेही तुमच्या पुस्तकात उद्धृत झालेलं आहे. तो चॅप्टर नेमका कसा आहे, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? दॅट इज वेल नोन, कारण त्याच्यामध्ये एक न्यूजपेपरमध्ये आर्टिकल पण छापलं होतं की महाराष्ट्र इंटेलिजन्स ब्युरोची रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी संस्थांचा लिस्ट घाललं आहे ज्यांचे नक्षलवादी कनेक्शन्स आहे आणि ते जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये अनिसचं नाव होतं असं डायरेक्टली ते आर्टिकल आहे न्यूजपेपरमध्ये. दुसरं, अनिसचे ॲक्टिव्हिस्टची अटक झाली आहे पूर्वी. एक बनसोडे म्हणून ॲक्टिव्हिस्ट होता, त्यांना नक्षलवादीचे गटांबरोबर अरेस्ट पण केलं होतं आणि त्याची अटक पण झाली होती. आणि हे पण रेकॉर्डवर आहे आणि तो लोकल युनिटचा ते काहीतरी अध्यक्ष होता, त्या जागाचा ओपन होता. त्याच्या तुम्ही दुसरं साईड पाहिलं तर जे अनिसची जी पब्लिकेशन्स असते, जे मॅगझिन आहेत जे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहेत आणि तुम्ही नाव बघितलं तर तुम्हाला सगळे जे क्लासिकल जे अर्बन नॅक्सल्स आहे त्यांची लिस्ट मिळेल त्यांना तुमचं हे. तर इट इज डेफिनेटली त्याचे कनेक्शन जे आहे ते नॅक्सलबरोबर कनेक्शन तर होती, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे डाऊट नाही आहे. हा एक प्रकारचा वैचारिक दहशतवाद आहे असं तुम्ही लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही फार सुंदर शेवट केला या पुस्तकाचा. वैचारिक दहशतवाद हा असा आपल्या नकळत राजा विक्रमाच्या खांद्यावर जसा वेताळ बसला होता तसा बसलाय. राजा विक्रमाला त्याची जाणीव होती आणि त्याने त्याच्या डोक्याची 100 शकलं होऊ दिली नाहीत. देशाच्या नागरिकांच्या डोक्याची मात्र वैचारिकदृष्ट्या अशी शकलं पडताना आपण पाहत आहोत. हा दहशतवाद असा अदृश्य आणि सहस्त्रपट अधिक विषारी आहे, ज्यामुळे आपण आपली संस्कृती, आपला इतिहास आणि येणाऱ्या काळात आपल्यालाच हरवून बसणार आहोत. त्यामुळे याच्याशी वैचारिक स्तरावर लढणं आज माझं, तुमचं, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. फार सुंदर शेवट केलाय सर तुम्ही या पुस्तकाचा. खरोखर हा वैचारिक दहशतवादच आहे. ह्याचा उगम कुठे झालाय तर हे जे हिंदुत्वाचे विरोधक जे आहेत त्यांनी मुळात एक थिअरी काढली, मी जसं मगाशी म्हणालो की भगवा दहशतवाद. तर भगवा दहशतवाद हा सहिष्णू असणाऱ्या हिंदूंनी कधीच संकल्पित केलेला नव्हता. कुठल्याच हिंदूच्या मनात कुणाच्या साधं चापटी मारण्याचंही येत नाही. कधी पायाला पाय लागला तरी आपण त्याचा पाया पडतो आपण. असा हा हिंदू कुठे असहिष्णू होऊन असा दहशतवाद करायला जाणार आहे?
असहिष्णू कोण आहे? असहिष्णू मला वाटते असे लोक आहेत जे कोर्टमध्ये याचिका करतात की गणपती चतुर्थीच्या टाईमला जे मूर्तीपूजन आम्ही करतात त्या मूर्तीची हाईट 6 इंचीवर फिक्स करायची. हे इंटेलेक्च्युअल दहशतवाद आहेत. हे लोक आहेत जे स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणतात. असे लोक आहेत हे. त्यांना जे विरोध आहे ते करणं एकदम आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. हे एकदम हिंदू विरोधीच होते ते. त्यांचे कार्य जे तुम्ही म्हणतात असं म्हणजे जे लेडीज उपवास करतात, हां हिंदू जे लेडीज आहेत ते उपवास करतात आणि तो सांगतो की किती उपवास होईल 1 वर्षामध्ये 5-10 आणि तो सांगतो माल न्यूट्रिशन इन हिंदू विमेन इज बिकॉज ऑफ फास्टिंग. आणि जेव्हा 40 दिवसाचा उपवास होते दुसरी कम्युनिटीचा त्याच्यामध्ये नाही होत का? खरंय. स्पष्टच बोलायचं तर हिंदूंमध्ये असे तुकड्या तुकड्यात उपवास येतात. म्हणजे नवरात्रीत असतात किंवा इतर वेळी आपले दुसरा एकादशी असते. असे उपवास केल्यानं किती कुपोषित होणं अपेक्षित आहे. आणि सलग 40 दिवसांचा जो रोजा असतो, मी स्पष्ट म्हणतो, मी काही लपवत नाही, त्या रोजात अक्षरशः थुंकी गिळायची नाही, पाणी प्यायचं नाही आणि असं सूर्योदय ते सूर्यास्त हा जो काही शरीराला त्रास देण्याचा प्रकार चालतो तो मात्र धर्माचरण असतं आणि हिंदूंनी केलं तर ते धर्माच्या विरोधातलं आचरण असतं. दुसरं जे अंधश्रद्धा निर्मूलन कानून त्यांनी आणलं त्याच्यामध्ये त्यांनी बली नाही करायची, बलीला आउटलॉ करायचं, पण बकरीचं काय म्हटलं नाही. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये कुठेतरी बली होते आणि तुम्ही हजारो लाखो बकऱ्यांचा कुर्बानी दिली जाते, कुर्बानी देतात एकच दिवसामध्ये आणि तुम्हाला एक दिसते आणि दुसरं दिसत नाही. बरोबर आहे. हा धर्मातला फरक आहे. त्यांचं लांगुल चालन असतं आणि हिंदूंनी केलं तर ते त्यांचं धर्माचरण चुकीचं असतं. हे नेहमीच चालतं कारण हा हिंदुस्थान आहे. कारण हिंदूंचा हिंदुस्थान जरी असला, देशाचं नाव हिंदुस्थान जरी असलं तरी या देशात हिंदूंची मात्रा चालत नाही. इथं जे इतर धर्मीय आहेत त्यांचेच लाड होतात. पण हे अजून किती दिवस चालणार यावरही विचार करायला हवा. म्हणूनच तुम्हाला सांगतो की ही असे काही भूतं उभी केली जातात ना, बागुलबुवा ज्याला म्हणतो आपण, हे बागुलबुवा जर आपल्याला खोडून काढायचे असतील तर समाजात ज्या पद्धतीनं तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करून अशा निरपराध निष्पाप लोकांना गोवलं जातं आणि पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या सो कॉल्ड समाजसेवकांची किंवा समाज सुधारकांची हत्या होते, त्यात त्यांना गोवलं जातं, याच्यावर पुन्हा एकदा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. आज या पॉडकास्टमधून मला एवढंच मांडायचं होतं की हे जे पुस्तक माझ्या वाचनात आलं त्यानंतर मी डॉक्टर थडानींशी संपर्क केला आणि त्या पुस्तकामागची प्रेरणा, त्यांच्या मागची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण हे पुस्तक इतकं उद्बोधक आहे. यातून एक नाही तर ह्या 2-2, 3-3 जे काही सोकॉल्ड विचारवंत आहेत त्यांचं लिखाण वाचा, त्यांचे विचार वाचा आणि त्यांनी जे काही समाजासमोर मांडले त्याचा कुठेतरी एक सर्वसामान्य हिंदू म्हणून विचार करा. नाही तुमचं रक्त पेटून उठलं तर मला सांगा. या सगळ्या गोष्टींचा एका बाजूला विचार आपण करणं म्हणजे ते कसं होतं की तुम्ही मग धार्मिक आहात, तुम्ही असहिष्णू होत आहे, तुम्ही जहाल मतवादी किंवा जहाल हिंदुत्ववादी आहात, कट्टर हिंदुत्ववादी आहात, असे आपल्याला शिक्के मारले जातात, आपल्यावर अशी लेबलं लावली जातात. पण मित्र, एकंदरच या पुस्तकातून पानसरे हत्याकांडाचा, त्यानंतर दाभोळकरांच्या हत्याकांडाचा जो तपास, फेक तपास, खोटा तपास आणि जो काही बनाव रचला गेला आहे पोलिसांकडून आणि CBI कडून, आणि त्यात हे जे काही आपले आरोपी गोवले गेलेत मराठी आहेत सगळे, यातल्या त्या डॉक्टर तावडेंचं जर म्हणाल तर ते डेंटिस्ट होते, पनवेलला त्यांचा दवाखाना होता आणि त्यांचं करिअर म्हणजे आता ते इतकी वर्ष तुरुंगात आहेत, जर उद्या ते निर्दोष सुटले किंवा आता आपल्याला एकंदरच या सगळ्या आरोपपत्रात जो अभ्यास केल्यानंतर किंवा पुस्तकात वाचल्यानंतर कळून चुकतं की हे जे पकडले ते सारे निरपराध आहेत, मग यांनी तुरुंगात घालवलेली वर्ष यांना परत कोण देणार, हा आजचा सवाल आहे. जर या व्हिडिओतून तुम्हाला काही मिळालं असेल किंवा काही
नवा शोध लागला असेल तर मला कमेंट्स करून जरूर कळवा आणि काही खटकलं असेल तरही कळवा, कारण माझा कमेंट बॉक्स नेहमीच ओपन असतो. तुर्तास या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतो. पुन्हा एक असाच आगळा वेगळा पॉडकास्ट घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईन. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार. आणि डॉक्टर, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद.